मित्रो, मी डॉक्टर के.पी. चव्हाण, द विजन ऑफ इंडिया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये जो काही इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स हा जो काही सब्जेक्ट आहे, जे की यूपीएससी एमपीएससी संदर्भात खूप महत्त्वाचा आहे किंवा इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये नेमकं इंडियन पॉलिटी काय आहे, म्हणजे भारतीय राज्यव्यवस्था काय आहे, याबद्दल आपण थोडंसं माहिती घेतली होती. विशेष म्हणजे मित्रहो, जेव्हा आपण भारतीय राज्यव्यवस्था किंवा सगळ्यात मेन म्हणजे की राजनीती विज्ञान काय असते, कारण ते पॉलिटिकल जो सब्जेक्ट असतो, पॉलिटिकल म्हणजे राज्यव्यवस्था, एखाद्या देशाची राज्यव्यवस्था ही त्या देशाच्या इकॉनॉमी जी असते, भारतीय एखादी अर्थव्यवस्था असेल, समजा भारतीय अर्थव्यवस्था असेल किंवा कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था असेल, त्या अर्थव्यवस्थेला सुद्धा रन करण्याचं काम किंवा त्या अर्थव्यवस्थेचं पॅरामीटर ठरवण्याचं काम सुद्धा त्या देशाची राज्यव्यवस्था करत असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल की भारतामध्ये जीएसटी लागू करण्यात आलेला आहे काही दिवसा अगोदर. त्या जीएसटी मुळे लोकांवरती किती करचा बर्डन पडतोय, यानुसार लोकांचे जे काही इन्कम स्रोत आहे ते चेंजेस झालेले आहे. त्यानुसार त्या देशाच्या जे काही राजनीतिकल जे काही स्टेटस आहे ते सुद्धा बदललेले आहे. समजा फॉर एक्झाम्पल आता एक एक्झाम्पल जर आपण बघितलं की एखादा गव्हर्नमेंट जर समजा इन्कम टॅक्स तुमचा वाढवला, तर ते लोक काय करतील, जर समजा तुम्ही जेवढं इन्कम कमवताय, जनरेट करताय, त्याच्यापेक्षा जर तुमच्यावरती टॅक्स लादला गेला पॉलिटिकली, तर तुम्ही इन्कम जनरेट करणारच नाहीये. याचा अर्थ तुमचं काय होईल की देशाची अर्थव्यवस्थावरती सुद्धा परिणाम त्याचे दिसून येतात. त्यासाठी भारतीय राज्यव्यवस्था ही खूप महत्वाची बाब आहे. त्यासाठी हा विषय जो आहे खूप महत्वाचा आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, भारतीय राज्यव्यवस्था नेमकं काय असते याचे आपण काही पॅरामीटर्स बघितले आहे. तर भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये आपल्याला काय काय शिकायला पाहिजे याबद्दलचं आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. तर त्यामध्ये अभ्यास करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तुम्हाला मी सांगितलं होतं की जो काही राज्यव्यवस्था असते त्या देशांच्या लोकांसाठी एखादा काही दस्तावेज असतो, जो काही कानूनी ढाचा असतो, त्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. तर हा प्रत्येक गोष्टी लोकांसाठी काय काय आपल्याला देता येईल राजनीतिकली, तर त्या पॉलिटिकली, त्यासाठी आपल्याला कम्प्लीट जो काही एम लक्ष्मीकांत असेल, रंजन कोळंबे सरांचा बुक्स असेल भारतीय राज्यव्यवस्थाचा, तो आपण कम्प्लीट सिरीज आपण करणार आहोत. यामध्ये तुम्हाला मी अश्युरिटी देतो की तुम्हाला कम्प्लिटली 15 पैकी 15 मार्क कसे मिळतील त्या संदर्भानुसार आपण एक सिरीज चालू केलेली आहे इंडियन पॉलिटीची. त्या पद्धतीने आपण ते विषय आपण आजपासून सुरू करणार लेक्चरमध्ये. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं सिलेबसमध्ये काय काय वाचायचंय हे आपल्याला बघायचंय. तर इंडियन पॉलिटीमध्ये जर आपण बघितलं की 5 पार्टमध्ये आपण त्याला डिवाइड करतो. फर्स्ट पार्ट जर बघितलं आपण की पहिल्यामध्ये जर आपण बघितलं तर काय असणार आहे, पहिला असणार आहे संविधान. संविधान हा एक पार्ट आहे जो की संविधान. नंतर दुसरा जो पार्ट आहे, दुसऱ्या पार्ट मध्ये आपण जर बघितलं की लेजिस्लेचर. दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला काय शिकायचंय, लेजिस्लेचर शिकायचंय. लेजिस्लेचर म्हणजेच काय, लेजिस्लेचर मध्ये आपल्याला जर जे काय आपल्याला बघायचंय, लेजिस्लेचरचं काम संविधान झालं. आणि लेजिस्लेचर म्हणजे काय की याच्यामध्ये संसद असेल, काय असेल, संसद किंवा राज्याची विधिपालिका असेल. काय असेल, विधिपालिका. म्हणजे विधिपालिका आपल्याला शिकायचं. विधिपालिका म्हणजे याला आपण विधायिका असं म्हणता येईल, विधायिका. आणि जो तिसरा पार्ट आहे, तिसरा पार्ट जो आहे याच्यामध्ये, तिसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला काय शिकायचंय, कार्यपालिका. काय शिकायचंय, कार्यपालिका. आणि जो चौथा पार्ट जो आहे आपला, चौथा पार्ट मध्ये आपल्याला काय शिकायचंय, न्यायपालिका. न्यायपालिका. ठीक आहे. आणि जो 5वा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचे लोक. काय शिकायचे, लोक. अल्टिमेटली जर आपण बघितलं, लोक म्हणजे पीपल. अल्टिमेट जर बघितलं की जे बी काही आपण संविधान असेल किंवा संसद असेल किंवा विधिपालिका असेल किंवा कार्यपालिका असेल किंवा न्यायपालिका असेल, तर हे सगळ्यांची काही संस्था आहे, जे बी काही याचे पार्ट्स आहेत, हे सगळ्यांचं हे कशासाठी आहे, विशेष म्हणजे लोकांसाठी. लोकांचं जीवनमान कसं सुधारता येईल, लोकांना कानून कायदे आपण कसं चांगल्या पद्धतीचं आपण देऊ, किंवा लोक आपल्या देशामध्ये गुण्यागोविंदाने कशा राहतील, त्यासाठी ह्या सगळ्या संस्था काम करत असतात. त्यासाठी आपण जो काही भारतीय राज्यव्यवस्था आहे, जो की आपला विषय कोणता आहे, भारतीय राज्यव्यवस्था या विषयाला, व गव्हर्नन्स म्हणजे शासन प्रणाली.
शासन प्रणाली या विषयाला आपण जर बघितलं अशा पार्टमध्ये आपण डिवाइड केलेला आहे. आता संविधानामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर संविधानामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे. संविधानामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे की संविधानामध्ये आता जर बघितलं की भारतीय राज्यव्यवस्था शासन प्रणाली याचं मेन काम आहे की जे काही शासन प्रणाली आहे या लोकांसाठी हे बनलेली एक संस्था आहे. त्याच्यामध्ये जो संविधान आहे हे लोकांसाठी संविधान दिलेलं आहे. मग संविधान जो आहे संविधान बनवण्याचं काम कोण करणार आहे, त्या देशातले नागरिक म्हणजे संसदेमध्ये जी विधिपालिका जी आहे त्यांचं काम आहे संविधान बनवणं किंवा संविधानामधले कानून कायदे बनवणे किंवा एखादा ऑर्डिनन्स किंवा अध्यादेश आणणं हे काम कोणाचं आहे, संसदेचं किंवा विधिपालिकेचं काम असते. तर संसदेचं काम संविधान बनवण्याचं काम आहे विधिपालिकेचं. त्याच्यानंतर जे काही संविधान बनलेलं असेल, जे काही बी कानून कायदे पास झालेले असेल तर त्याला लागू करण्याचं काम जे आहे कार्यपालिकाचं आहे, इम्प्लिमेंटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. त्याच्यानंतर इम्प्लिमेंट केल्यानंतर जे बी कानून कायदे संसदेने बनवले असेल किंवा कॉन्स्टिट्यूशन मध्ये असेल तर ते खरंच चांगले आहे का किंवा त्याची पडताळणी करणं किंवा त्याची इम्प्लिमेंटेशन करणं किंवा आपलं त्याचे इम्प्लिमेंटेशन कोण करणार, कार्यपालिका. पण इंटरप्रिटेशन करणं की म्हणजे कानून कायदे लोकांसाठी बेनिफिशियल आहे का, कोणी त्या कायद्याला चॅलेंज करू शकते, तर ते इंटरप्रिटेशन करण्याचं काम कोण करते, न्यायपालिका करत असते. कोण करत असते, न्यायपालिका करत असते. त्यानंतर आता ही सगळी गोष्टी कोणासाठी बनली आहे, लोकांसाठी बनली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आपण शॉर्ट मध्ये आपण बघणार आहोत. संविधानामध्ये आपल्याला काय बघायचंय, पहिला जो टॉपिक असेल आपला संविधानामध्ये त्याच्यामध्ये पहिलं असणार आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी. संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघायची. कशाची, संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला बघायची म्हणजे संविधान कसा तयार झाला, संविधानाचा इतिहास काय आहे हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. ज्यावेळेस आपण संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघू मित्रांनो, तर संविधान जो आहे आपल्या भारताचं संविधान तो एकदम संविधान आपल्याला दिलेलं काय, कारण की भारतामध्ये जर बघितलं की प्राचीन भारतामध्ये आपल्या भारतामध्ये पहिले जसं की एखादी म्हणजे क्राऊनची सत्ता होती, म्हणजे आपल्याकडे कशाची होती, एखाद्या राजा रजवाड्यांची आपल्यावरती सत्ता होती. लोकांपर्यंत ती सत्ता पोहोचलेली नव्हती. पण इसवी सन 1600 मध्ये, इसवी सन 1600च्या जवळपास जी काही ब्रिटिश मधली कुठली, ब्रिटिश मधून एक ईस्ट इंडिया कंपनी राणी एलिझाबेथ, कोणाकडनं, राणी एलिझाबेथ कडून, राणी एलिझाबेथ कडून परवाना घेते. परवाना कशाचा परवाना, व्यापार करण्याचा परवाना. परवानाला आपण काय म्हणणार पुढे, चार्टर. काय म्हणणार, चार्टर. तर परवाना कोणाकडनं घेतलं, राणी एलिझाबेथ कडनं. कोणी घेतलं, ईस्ट इंडिया कंपनीने. कशासाठी, व्यापार करण्यासाठी. ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे भारतामध्ये जवळपास 1600च्या काळामध्ये आलेली होती. कशासाठी, व्यापार करण्यासाठी. आता याच्यामध्ये जर बघितलं की परवाना किंवा चार्टर जो असतो याच्यामध्ये काय असतं की जर समजा एखादी कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी त्या ब्रिटन मधली जर अशा प्रकारचा परवाना घेऊन एशियामध्ये जर व्यापार करत असेल तर अशा प्रकारची ब्रिटिशची दुसरी कंपनी ते व्यापार करू शकत नाही किंवा त्याला परवाना ही राणी एलिझाबेथ ती त्यांना देणार नाही. म्हणून अशा प्रकारचा परवाना त्याला आपण चार्टर ऍक्ट म्हणतो किंवा त्याला आपण चार्टर म्हणतो. अशा प्रकारचा चार्टर किंवा परवाना घेऊन कोण आली होती, ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये. आणि ईस्ट इंडिया कंपनी जसं भारतामध्ये आली तर त्यांनी आपल्याकडे सुरतमध्ये, कोलकातामध्ये किंवा अलग अलग भागामध्ये आपल्याकडे काय केलं, त्यांनी वखारी स्थापन केल्या. कशाच्या, व्यापार करण्याच्या वखारी. जर बघितलं मित्रांनो, भारत जर बघितलं की प्राचीन याच्यामध्ये जर बघितलं प्राचीन इतिहासामध्ये भारताचं, भारत आणि चायना जगामध्ये सर्वात विकसित देश होते. त्यांची अर्थव्यवस्था सगळ्यात विकसित होती. पण आणि विकसित होती त्यांचे जे काही व्यापारी, जे काही ट्रेड, जे काही आपले प्रोडक्ट्स होते, जे काही कॉटनचे, मखमलीचे जे काही कपडे होते, ते हे जे कपडे होते जगप्रसिद्ध होते. तर हे काय करायचे, हे ब्रिटिश लोक, हे यांच्याकडे जर बघितलं तुम्ही एकदम भिकारी सारखे होते यांचा देश सगळा. तर हे काय करायचे, आपल्याकडचे जे काही कपडे आहेत, मखमलीचे कपडे आपल्या देशातून घ्यायचे आणि ते कपडे ब्रिटनमध्ये जाऊन, युरोपमध्ये जाऊन ते हे कपडे विकायचे. आणि तिथे जे काही राजे रजवाडे किंवा जे काही मोठे मोठे लोक असतील, पॉलिटिशियन काही बी असतील त्यांचे, ते लोक आपल्या इथे भारताचे जे काही कपडे ते घालायचे. ते अशा प्रकारचा ट्रेड
कोण करत होती? ईस्ट इंडिया कंपनी. त्याचबरोबर काही मसाल्याचा व्यवसाय सुद्धा ही ईस्ट इंडिया कंपनी करत होती. कशाचा? मसाल्याचा. तर अशा प्रकारे व्यापार करत असताना ज्यावेळेस की मुघलची सत्ता आपल्या भारतामध्ये होती, त्या काळामध्ये यांनी काय केलं? भारतामध्ये वखारी स्थापन केल्या आणि वखारी स्थापन केल्यानंतर हळूहळू त्यांनी व्यापार वाढवला आणि जसं व्यापार वाढताना भारताच्या लोकांचा अभ्यास केला आणि मग याच्यामध्ये काय केलं? त्यांनी भारताच्या काही जे छोटे छोटे राज्य आहेत त्यांना हडप केलं, त्यांच्यावरती सत्ता स्थापन केली आणि तिथून पुढे भारतामध्ये त्यांनी सत्ता स्थापन करण्याचा प्रोग्राम त्यांनी राबवला. जर बघितलं असेल की प्लासीचं युद्ध असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे युद्ध झाले 1665 मध्ये आणि त्यांनी काही बंगाल वगैरे असे छोटे छोटे प्रांत त्यांनी जिंकले आणि त्या प्रांतामध्ये त्यांनी काय केलं? आपली सत्ता स्थापन केली. मग तेव्हापासून जर बघितलं की भारतामध्ये संविधान काय आहे ही गोष्ट कोणाच माहित नव्हती. कोणतीच कल्पना नव्हती संविधान नेमकं काय असते. सत्ता सगळं राजाच्या हातात असायची. राजाचे जे काही त्यांचं एखादं प्रतिनिधी मंडळ असेल तेच भारतामध्ये सत्ता चालवायची. पण भारतामध्ये आपण जर बघितलं की संविधान लोकांना त्यांचे न्याय हक्क मिळावे तर त्यासाठी युरोपमध्ये खूप मोठी चळवळ झाली आणि तिथले लोक आपल्या पुढे गेले आणि त्यांना संविधान कसं असलं पाहिजे, लोकांपर्यंत कसं त्यांचे हक्क मिळाले पाहिजे, ते सगळं कुठं स्थापन झालं? ब्रिटनमध्ये, काय आपलं युरोपमध्ये. आणि मग युरोपमधून ते बी आपल्यावर काय केलं? मग आपल्यावर त्यांनी आपल्याकडची जी काही आर्थिक संसाधन आहे ते सगळे लुटून नेले आणि मग भारताचे लोक सुद्धा जागरूक झाले. मग त्यांना अपोज करण्यात आले आणि मग भारताला अपोज करत असताना मग भारतामध्ये शिक्षणाचा त्यांनी काय केला? शिक्षण आपल्यामध्ये त्यांच्याकडे ब्रिटनचे जे काही थोडेफार हे असेल तर आपल्याकडे जे काही बुद्धिजीवी लोक आहेत त्यांना चांगल्या क्वालिटीचं शिक्षण देऊन ते बुद्धिजीवी तयार केले आणि बुद्धिजीवी यासाठी तयार केले की हे ब्रिटनचेच काय करणारे असे चमचेगिरी करणारे काही असे बुद्धिजीवी स्थापन केले. पण सुरुवातीच्या काळात तेच लोक काय करत होते? ब्रिटनची सत्ता भारतामध्ये राहावं याचं काय करत होते की त्यांची अशी इच्छा होती. परंतु काही काळानंतर त्यांना सुद्धा कळालं की हे लोक आपल्याकडून काय करते? आर्थिक संसाधन लुटून जात आहे. मग त्यांनी सुद्धा ते की आपले जे काही बुद्धिजीवी त्यांनी उभी केले होते भारतातले तेच आपले देशाचे स्वातंत्र्य सेनानी बनले. आपल्या देशाला त्यांच्याकडनं म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याचं काम सुद्धा त्याच बुद्धिजीवी लोकांनी केलं भारताच्या आणि हे त्यांच्या विरोधातच गेले कारण ते शिकलेले होते. मग त्यांना सुद्धा त्यांनी अभ्यास केला डिटेलमध्ये की युरोप खंडामध्ये काय चालू आहे, लोकांना कशा प्रकारचा न्याय अधिकार मिळत आहे, तशा प्रकारचं भारतामध्ये सुद्धा मिळावं. त्यासाठी मग ब्रिटनकडनं काहीतरी आपण मागणी केली आणि मग मागणी केल्यानंतर भारतामध्ये सुद्धा आपले जे बुद्धिजीवी लोक आहेत की जे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांनी सुद्धा भारतामध्ये ब्रिटिशनीच आपल्याकडे काय केलं पाहिजे की एक संविधान आम्हाला तयार करून द्या पाहिजे, संविधान तयार झालं पाहिजे. त्याची सुद्धा आपण पुढे जे काय केलं? डिमांड केलं. मग संविधान सभेची स्थापना झाली. अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या काय आहे? ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं की ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपला डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर सुरुवात कुठून झाली? जशी की प्लासीचं युद्ध झालं 1665 मध्ये. त्याच्यानंतर काय करण्यात आलं की आधी 1665 मध्ये युद्ध झालं आणि ब्रिटनची जी काही ईस्ट इंडिया कंपनी आहे त्यांनी काहीतरी आपल्या इथले काही जे काही नवाब असतील त्यांना हरवलं. तिथले जो काही जमीन असेल ते त्यांनी तिथली सत्ता स्थापन केली. पण मुख्य म्हणजे काय आहे की जी ईस्ट इंडिया कंपनी आहे ती कशासाठी आली होती? व्यापार म्हणून. आणि ईस्ट इंडिया कंपनी कोणाची होती? ती तिथले जे काही शेअर होल्डर्स आहेत, काही शेअर होल्डर्स त्यांनी ही कंपनी स्थापन केली. मी कंपनी स्थापन केल्यानंतर जे शेअर होल्डर्स आहेत त्यांनी काय केलं की कंपनीमध्ये काही कर्मचारी वर्ग ठेवले. मग हे कर्मचारी वर्गाने काय केलं की भारतामधला जो काही खजिना आहे तो लुटण्याचा प्रकार केला. कंपनीकडे व्यापार करण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलून गेला. कारण की इथं काय झालं की लोकांमध्ये त्यांनी काय करायचं? भ्रष्टाचार करायचा, इथून लोकांकडनं पैसे गोळा करायचा आहे, कर गोळा करायचा आहे. असं करून काय केलं की ते कंपनीचे कर्मचारी जे ते खूप असं अमीर झाले, ते असे भरपूर श्रीमंत झाले की जे यांच्यातली जी कंपनी स्थापन करणारे जे शेअर होल्डर्स आहेत त्या कंपनी सगळं खड्ड्यात गेली, म्हणजे कंपनी लॉस मध्ये गेली. पण कंपनीचे कर्मचारी जे आहेत ते खूप असं श्रीमंत झाले. मग ज्यावेळेस असं कंपनी लॉस मध्ये गेल्यानंतर जे शेअर होल्डर्स आहेत यांनी विचार मंथन केलं की कंपनीचं नेमकं काय झालंय. मग काय झालं? कंपनी तळागाळात गेल्यामुळे कंपनी जर पुढे चालवायचं असेल तर कंपनी काय झालं? कर्जबाजारी झाली. मग कंपनीनं काय केलं मित्रांनो की कंपनीनं म्हणजे ब्रिटनकडनं कर्ज घेतला. काय घेतला? कर्ज. मग आता कर्ज ज्यावेळेस आपण घेतो एखाद्या गोष्टीकडनं किंवा बँकेतून कशातून, तर ती बँक जी आहे, जी कर्ज देणारी जी संस्था असते ती संस्था काय करत असते? आपल्यावरती त्यांचे नियम अटी लादत असते. तसाच इथे प्रकार झाला की त्यांनी काय केलं की जी ईस्ट इंडिया कंपनी आहे ती
तोट्यामध्ये गेल्यामुळे किंवा कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटकडनं काही म्हणजे जवळपास कितीतरी पौंडमध्ये त्यांनी काय केलं, कर्ज मागितला आणि मग संसदेने त्यामध्ये काय केलं, हस्तक्षेप करण्याचं काम सुरू केलं. कशामध्ये? ईस्ट इंडिया कंपनीमध्ये. मग ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जेव्हा हस्तक्षेप करण्यात आलं, मग तिथून काही ऍक्ट बनवण्यात आले. तर जे काही आपल्या संविधानामध्ये काही कानून कायदे आहे त्याचे ते काही जे छलक असेल किंवा त्याचे काही थोडेफार जे काही कानून कायदे आहेत त्याच्यामध्ये तेच कानून कायदे आपल्याला भारतीय संविधानामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात. मग सुरुवात कुठून झाली? जी की 1774 जो काही 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. कोणता ऍक्ट? रेग्युलेटिंग ऍक्ट. रेग्युलेटिंग ऍक्ट का देण्यात आला? कारण की कंपनी कर्जबाजारी झाली आणि मग कंपनीच्या याच्यामध्ये हस्तक्षेप कोण केलं? ब्रिटिश पार्लमेंटने. मग आता कंपनीने कसं व्यापार करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, इथून सुरुवात झाली. तर कंपनीचा जो काही आहे, जो काही अधिकार होतो 1773 ते रेग्युलेटिंग ऍक्ट जे आहे त्याच्यामध्ये कंपनीचा जो काही ईस्ट इंडिया कंपनी आहे त्यामध्ये 1858 पर्यंत जे ऍक्ट आहे ते सगळं कंपनी ऍक्ट म्हटलं जातं. कोणते ऍक्ट म्हटलं जातात? कंपनी ऍक्ट. त्याला काय म्हटलं जातं? नाव दिलं जातं कंपनी ऍक्ट. ज्यावेळेस तेवढी काही जे कानून कायदे बनवले असेल ते सगळं ब्रिटिश पार्लमेंटनी बनवले. याच्यामध्ये अतिशोक्ती काय मित्रांनो, की हे लोक व्यापार कुठे करताय? भारतामध्ये. भारतामध्ये राहणारे लोक कोणते? भारतीय नागरिक. आणि भारतासाठी संविधानाची किंवा भारतामध्ये जे काही ऍक्ट बनत आहे ते भारता लोकांसाठी कोण बनवते? ब्रिटिश पार्लमेंट. म्हणजे राहणारे लोक कुठले? भारतीय. कायदा बनवणारे नागरिक कोणते? युरोपमध्ये बसलेले, जे की ब्रिटनमध्ये बसलेले. हे अशा प्रकारचे कानून कायदे भारतासाठी बनवत होते की त्यांच्या फायद्यासाठी, त्यांच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी कानून कायदे बनवले आपल्यासाठी, की जे की आपल्यासाठी नाही. ठीक आहे, भारतामध्ये सत्ता कशी राहिली पाहिजे, आपले बुद्धिजीवी आपल्याला कसे सपोर्ट करतील भारतातले, यासाठी यांनी असे कायदे बनवले. त्याच्यानंतर काय झालं की परत एक ट्रॅजेडी झाली. 1857 जर बघितलं, कशामध्ये? 1857 मध्ये खूप मोठा उठाव झाला. म्हणजे त्याला आपण 1857 चा उठाव म्हणतो. आता हा उठाव एवढा मोठा होता मित्रांनो की भारताच्या सगळ्या भागामध्ये, जवळपास पूर्ण भागामध्ये हा उठाव पसरला होता. आणि या उठावाचा एकच उद्देश होता की जी ब्रिटनची जी सत्ता आहे ती पाळेमुळापासून नष्ट करणं, म्हणजे उद्ध्वस्त करून टाकणं. हे भारतीय नागरिकांचं काम होतं. याच्यामध्ये किती भारतीय नागरिक याच्यामध्ये स्वातंत्र्य सेनानी बनले, खूप लोक आपले मारले गेले, भारतातले नागरिक सुद्धा. आणि ब्रिटिश कंपनी आता इथून नष्ट होणार अशा स्टेजला आली होती. परंतु काही भारतातले काही लोक त्यांना सपोर्ट केलं आणि त्यांनी छोट्या छोट्या याच्यामध्ये करून त्यांनी ते सत्ता हस्तगत करून परत ती सत्ता स्थापन केली भारतावरती, परत ते चालू ठेवली. मग 1857 नंतर त्यांना कळलं की आता भारतीय नागरिक आपल्याकडनं हे सगळं काढून घेऊ शकतात. म्हणून त्यांनी काय केलं, भारताला ठेंगा दाखवण्याचं काम केला. आणि मग तिथून 1858 पासून जर बघितलं तर 1947 पर्यंत जे काही ऍक्ट बनलेले आहे, जे काही कायदे बनलेले आहे. कारण आता इथपर्यंत जर बघितलं 1857 पर्यंत सगळी सत्ता कोणाच्या हातात होती? कंपनीच्या हातामध्ये, ईस्ट इंडिया कंपनीमध्ये. इथपर्यंत कंपनी कोणाच्या हातात होती? ईस्ट इंडिया कंपनी. पण इथून पुढे जर बघितलं, कारण उठाव झाला, आता कंपनी बरखास्त होणार असं काही होईल आणि भारतातली जी सोन्याची अंडी देण्याची मुलगी आहे ती सगळं नष्ट होऊन जाईल या भीतीपोटी मग त्यांनी काय केलं की कंपनीचं जे काही सत्तांतर आहे ते कोणाकडे गेलं? क्राऊनकडे गेलं. कोणाकडे? क्राऊनकडे, म्हणजेच राजाकडे गेलं. कोणाच्या राजाकडे? ब्रिटनकडे, ब्रिटनच्या राजाकडे. आता ब्रिटनमध्ये कसं आहे मित्रांनो, आपण तुम्हाला सांगतो की ब्रिटनमध्ये काय आहे की भारतामध्ये एक संवैधानिक पद आहे, त्याला आपण प्रेसिडेंट म्हणतो. काय म्हणतो? राष्ट्रपती. तर अशाच प्रकारचा राष्ट्रपती म्हणजे त्यांचा राजा. आता राष्ट्रपती आपल्याकडे जर बघितलं, ब्रिटनमध्ये कोण असतो? सर्वोच्च पद त्यांचा राजा असतो, क्राऊन असतो. पण ते एक त्यांचा जो वंश परंपरेप्रमाणे जे काही क्राऊन आहे, त्यांची एक फॅमिलीज आहे, रॉयल फॅमिलीज, त्यांच्याच फॅमिली मेंबरलाच ते क्राऊन पद मिळत असतं. पण भारतामध्ये जो आता भारताचं संविधान आहे आपला, त्याच्यामध्ये जर बघितलं की भारताचा कोणताही नागरिक, गरीब असो, दुबळा असो, कोणत्याही कम्युनिटीचा असो, कोणत्याही प्रथेचा असो, त्याला सुद्धा भारताचा राष्ट्रपती बनण्याचा अधिकार आहे. तसं ब्रिटनमध्ये नाही आता सध्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे जो काही आहे 1858 मध्ये यामध्ये कंपनी, ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता आहे कोणाकडे देण्यात आली? राजाकडे देण्यात आली. मग तिथून जे कायदे बनले त्याला आपण म्हणतो क्राऊन ऍक्ट. काय म्हणतो? क्राऊन ऍक्ट. तर हे क्राऊन ऍक्ट सुद्धा आपल्याला वाचणं गरजेचं आहे. तर संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपल्याला हे सगळे कानून कायदे जे आहे 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट पासून 1858 पर्यंत
कंपनीचे कायदे आणि 1858 पासून तर 1947 भारत जो काही इंडिया इंडिपेंडन्स बनला तेव्हापर्यंतचे काही कायदे असेल त्याला क्राऊन ऍक्ट म्हणतो आपण, ते हे सगळे कायदे आपल्याला संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपल्याला वाचायचं आहे. समजलं मित्रांनो. याच्यानंतर जर बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आणखी दुसरी गोष्ट, आता हा झाला हिस्टोरिकल म्हणजे संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये. ठीक आहे. याच्यामधला दुसरा टॉपिक जर आपण बघायचं असेल वाचायचं असेल तर आपल्याला कोणतं वाचावं लागेल ते तुम्हाला मी सांगतो आता कोणत्या पद्धतीचा आपल्याला अभ्यास डिटेलमध्ये आपल्याला पूर्ण अभ्यास करायचा आहे. तर जो काही हिस्टोरिकल बॅकग्राऊंड मध्ये या सगळ्या गोष्टी बनल्या आपण याच्यामध्ये आपल्याला संविधानाची निर्मिती कशी झाली ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी, दुसरा टॉपिक जो आहे संविधानामध्ये आपल्याला वाचायचा आहे तो आहे प्रिअम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन. काय आहे? प्रिअम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन. काय वाचायचं आपल्याला? प्रिअम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाची प्रस्तावना. काय वाचायचंय? संविधानाची प्रस्तावना. कळलं मित्रांनो. आता संविधानाची प्रस्तावना म्हणजे काय की संविधान जो असतो मित्रांनो, संविधानामध्ये काय संविधानामध्ये काय संविधान कशा निर्मित झालेलं आहे, संविधानामध्ये जर बघितलं कॉन्स्टिट्यूशन कसं बनते हे मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारचं संविधान निर्मिती होते. संविधानामध्ये जर बघितलं की हा काय संविधान आहे, संविधानाचा सगळ्यात मोठा पार्ट काय संविधान. ठीक आहे. याच्यामध्ये काय बनलेलं असतं? पार्ट. काय बनलेलं असतं? पार्ट. जसं की पार्ट फर्स्ट काय असेल? युनियन आहे. पार्ट सेकंड मध्ये काय? सिटीजनशिप आहे. पार्ट थर्ड मध्ये काय? फंडामेंटल राईट्स आहे. पार्ट फोर्थ मध्ये काय आपल्याला डीपीएसपी आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. अशा प्रकारचे पार्ट. आणि पार्ट कशापासून बनलेले असतात? आर्टिकल पासून. कशापासून? आर्टिकल म्हणजे अनुच्छेद. कशापासून? अनुच्छेद पासून बनलेलं असतं. आता हे अनुच्छेद मध्ये काय असतात मग? सब क्लॉज. काय असतात? सब क्लॉज. सब क्लॉज म्हणजे सब क्लॉज अशा प्रकार सब क्लॉज ए, सब क्लॉज बी असं असतं. ठीक आहे. अशापासून काय बनलेलं आहे? संविधान बनलेलं आहे पूर्ण. त्याच्यामध्ये काय पार्ट मध्ये मग संविधानामध्ये काय आपल्याला दुसरं पार्ट याच्यामध्ये काय वाचायचं टॉपिक मध्ये आपल्याला प्रिअम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन आपल्याला वाचायचं आहे. काय वाचायचं आहे? प्रिअम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. संविधानाची प्रस्तावना. तर संविधानाच्या प्रस्तावनामध्ये काय दिलेलं आहे की काही आपले जे काही वेगवेगळे त्यामध्ये एक वर्ड्स टाकलेला आहे जसं की सोव्हरेनिटी आहे, त्यानंतर सोशलिस्ट आहे म्हणजे सार्वभौमत्व कसं असलं पाहिजे, सोशलिस्ट म्हणजे समाजवादी असलं पाहिजे आमचं संविधान. त्याच्यानंतर कसं असलं पाहिजे? डेमोक्रॅटिक असलं पाहिजे म्हणजे लोकतांत्रिक पद्धतीने आमचं संविधान काम करायला पाहिजे. त्याच्यानंतर बघितलं की रिपब्लिक असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? रिपब्लिक. रिपब्लिक म्हणजे लोकशाहीवादी असलं पाहिजे आमचं संविधान. त्याच्यानंतर बघितलं जस्टिस असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? जस्टिस आणि इक्वॅलिटी असलं पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं संविधानामध्ये काही शब्द टाकण्यात आलेला आहे. तर ह्या याच्यामध्ये आपल्याला कशामध्ये वाचायचं आहे? प्रिअम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन मध्ये वाचायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रिअम्बल कॉन्स्टिट्यूशन सुद्धा संविधानाचा पार्ट आहे की नाहीये हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. काही काळापर्यंत हा जो काही प्रिअम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे आपली जी काही सर्वोच्च न्यायालय आहे त्यांनी हा संविधानाचा पार्ट घोषित केलेला नव्हता, पण आता रिसेंट मध्ये हा संविधानाचा पार्ट आहे. तर ते कधी संशोधन करण्यात आलं, कोणी अशा प्रकारचं रिट्स टाकलं होतं, ही केस कशी झाली होती ते सगळं डिटेलमध्ये आपल्याला बघणार आहे. तर आपण जेव्हा संविधान वाचणार सगळ्या गोष्टी आर्टिकल सगळं जे बी काही आलेलं असेल त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आली आहे, कशा प्रकारचा तो कानून कायदा पास करण्यात आलेला आहे, याची गरज का होती, काय ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याची, हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. तर हा जो काय आहे तो दुसरा टॉपिक झाला मित्रांनो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं या टॉपिक मध्ये नंतर जर आपण बघितलं की ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये तर तिसरा टॉपिक जो काय आपल्याला कोणता वाचायचा आहे? फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्स म्हणजे तुमचे मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार. आता मूलभूत अधिकार जर बघितला आपण मित्रांनो तर मूलभूत अधिकार काय? आर्टिकल नंबर 12 पासून तर आर्टिकल नंबर 35 पर्यंत आहे जे की आपले फंडामेंटल राईट्स आहे. याच्यामध्ये लोकांना मूलभूत अधिकार देण्याचे कामकाज सुद्धा काय दिलेलं आहे? कॉन्स्टिट्यूशन मध्येच आहे. समजलं? तर हे पण सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये हा टॉपिक वाचायचा आहे. त्याच्यानंतर तिसरं जर आपण बघितलं की तिसऱ्या याच्यामध्ये काय वाचायचं आपल्याला? तिसऱ्यामध्ये जर बघितलं आपण डीपीएसपी. काय वाचायचं? डीपीएसपी म्हणजे डायरेक्टिव्ह स्टेट पॉलिसी. हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हक्क दिलेले आहे, पण हे डायरेक्ट हक्क आहे, हे इनडायरेक्ट हक्क आहे. त्याच्यानंतर आपल्याला सिटीजनशिप सुद्धा वाचायचं आहे. सगळं डिटेलमध्ये आपल्याला काय आहे? कॉन्स्टिट्यूशनचे पार्ट आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं की याच्यानंतर आपण जर बघितलं फंडामेंटल ड्युटीज आहे, भरपूर डिटेलमध्ये आपल्याला याचा अभ्यास करायचा कॉन्स्टिट्यूशनचा. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशनचा सायलेंट फ्युचर काय
हे सुद्धा आपल्याला डिटेल याच्यामध्ये अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता जो दुसरा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये आपण बघणार आहोत, एक आर्टिकल सहित आपण बघणार आहोत. आर्टिकलची हिस्ट्री काय आहे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. आता दुसरा पार्ट जो आहे कोण आहे, दुसरा लेजिस्लेचर. काय आहे लेजिस्लेचर. आता लेजिस्लेचर मध्ये बघितलं संसद म्हणजे विधिपालिका. आता विधिपालिका जर बघितलं आपण 2 स्टेजवरती आपण विधिपालिका बघतो, पण 73 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झालं आणि 3 स्तरावरती विधिपालिका झाल्या. समजलं. त्याच्यामध्ये जो काही पहिला स्तर आहे तो आहे केंद्रीय स्तर म्हणजेच युनियन म्हणजे संसद. काय मित्र, संसद. आता संसदेमध्ये काय होते, विधिपालिकामध्ये काय होते, कानून कायदे पारित होतात, कानून कायदे बनले जातात. ठीक आहे. आता संसदेचे जे काही आहे याच्यामध्ये सुद्धा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. संसदेचे 3 अंग आहे. किती अंग आहे मित्रांनो, 3. त्याच्यामध्ये काय आहे, राष्ट्रपती आहे. पहिला अंग राष्ट्रपती, दुसरा लोकसभा हाऊस आणि तिसरा आहे राज्यसभा. याचा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. लोकसभाचं कामकाज, राज्यसभेचं कामकाज, राष्ट्रपतीचं कामकाज आणि संसदेचं कामकाज पूर्ण आपल्याला बघायचं आहे. बजेट कसा पास होतो, सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये अधिवेशन कसं भरलं जातं, संसदेचं कामकाज काय आहे, सगळं काम आपण बघणार. संसदेचं काम काय आहे, काय असणार याच्यामध्ये, फॉर्मेशन ऑफ लॉज. ठीक आहे. हे म्हणजे कानून कायदे बनवण्याचं काम हे करत असतात. आता हे झालं संसद म्हणजे केंद्र स्तरावरती म्हणजे युनियन, कशावरती, केंद्र पातळीवर. ठीक आहे. दुसरं जे आहे स्टेट म्हणजे राज्य पातळीवर. काय असते मित्रांनो, जी की सत्ता आहे, काही देशामध्ये जी सत्ता आहे ती कशी आहे, एकात्मिक असते. म्हणजे कशी आहे, सेंट्रलाइज असते. म्हणजे सगळी पॉवर कोणाच्या हातात असतात, एकाच संस्थेच्या हातामध्ये असतात. पण भारताच्या जे काही संविधान निर्माते होते त्यांनी असा विचार केला की जी सत्तेचा जो पॉवर आहे ते सेंट्रलाइज नसते, एकाच ठिकाणी म्हणजे सत्ता एकत्रित होऊ नये किंवा एकाहीच लोकांच्या हातामध्ये सत्ता राहता कामा नये. तर ती सत्ता कशी असली पाहिजे, डिसेंट्रलाइज असली पाहिजे, म्हणजे फेडरल असली पाहिजे. म्हणजे प्रत्येक लोकांचं त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे आणि प्रत्येक स्तरावरती वेगवेगळ्या भागावरती त्यांना कानून कायदे बनवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. म्हणून आपल्याकडची जी सत्ता आहे ती डिसेंट्रलाइज आहे, म्हणजेच कशी आहे, फेडरल आहे. कशी आहे, फेडरल. तर मग फेडरलमध्ये काय, कानून कायदे काही जे काही सूची आहे ते 3 सूची आहे. त्याच्यामध्ये आहे सेंट्रल लिस्ट, त्याच्यानंतर स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. तर सेंट्रल लिस्ट मधले जे काही विषय असतील त्या सब्जेक्टवरती कानून कायदे बनवण्याचा अधिकार जो आहे तो संसदेचा आहे. जे काही स्टेट लिस्ट मध्ये जे काही विषय असतील त्याच्यावरती कानून कायदे बनवण्याचं काम कोणाचं आहे, राज्यपालिकाचं आहे. कोणाचं आहे, राज्यपालिका. तर राज्यपालिकामध्ये सुद्धा काय 3 अंग असतात काही राज्यामध्ये, काही विधिपालिकामध्ये. म्हणजे आता आपण विधिपालिका म्हणू, म्हणजे ज्याला विधानमंडळ आपल्याला म्हणता येईल. काय म्हणता येईल, विधानमंडळ. विधानमंडळ. ठीक आहे. आता विधानमंडळ जर बघितलं 3 अंग कोणते, एक जर बघितलं विधान परिषद, काही राज्यामध्ये आहे काही राज्यामध्ये नाही, विधान परिषद. दुसरा आहे विधानसभा. विधानसभा. आता विधानसभा जे आहे राज्य असेल पूर्ण राज्य, तर विधानसभा मोस्टली सगळ्या राज्यामध्ये असतात. ठीक आहे. तिसरा आहे राज्यपाल. ठीक आहे. राज्यपालाला सुद्धा काही विटो अधिकार आहे. जर हे विधान परिषद किंवा विधानसभाने काही कायदे पारित केले असेल तर त्याला विटो लावून तो सुद्धा यांना रोखू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारचे काही अधिकार आहे. तर याचं काम आहे राज्य सूचीमध्ये जे विषय असतील त्या विषयावरती त्यांना कानून कायदे पारित करण्याचं काम कोणाचं आहे, राज्य विधिपालिकेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या स्तरावर जर बघितलं 73 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झालं, त्याच्यामध्ये लोकल गव्हर्नमेंट आलं. काय आलं, लोकल गव्हर्नमेंट. ठीक आहे. लोकल गव्हर्नमेंट. आता लोकल गव्हर्नमेंट जर बघितलं याच्यामध्ये काय असतात, 3 स्तरावरती आपण लोकल गव्हर्नमेंट बघू शकतो. याच्यामध्ये एक बघितलं महानगरपालिका. महानगरपालिका. दुसरा आहे नगर परिषद. नगरपालिका. काय आहे, नगरपालिका. आणि काही शहरामध्ये जर बघितलं तर काही नगर परिषद असतात, परिषद. आणि ग्रामीण भागात जर बघितलं तर त्यामध्ये काय असते, ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत. काय असते, ग्रामपंचायत. ठीक आहे. आता जर बघितलं की एखाद्या महानगरपालिकेचा एखाद्या शहरामधला जो काही कचरा आहे तो कचरा किंवा तिथली आरोग्य स्थिती किंवा तिथला पाणी पुरवठा, तर त्याच्यावरती टॅक्स लावायचा असेल. काय लावायचं असेल, टॅक्स लावायचा असेल. तुमचं घरपट्टी असेल, नळपट्टी असेल, ते घरपट्टी नळपट्टी किती टॅक्स लावायचा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेलाही नाहीये आणि कोणाला नाहीये, संसदेला सुद्धा नाही.
ते तिथला अधिकार कोणाकडे आहे, लोकल गव्हर्नमेंटकडे आहे. तिथल्या जे काही संस्था आहे, महानगरपालिका असो, नगरपालिका असो किंवा नगर परिषद किंवा ग्रामपंचायत असो, त्यांना ते अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे सर्वांकडे आपल्याकडे काय झालं, सत्तेचं हस्तांतर करण्यात आलेलं आहे. समजलं मित्रांनो? अशा प्रकारचं आपल्याला हे काय करायचं आहे, विधिपालिकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रत्येक विधिपालिकाचं कामकाज वेगळं आहे. प्रत्येकाचं कामकाज काय आहे, कानून कायदे पारित करणं. आणि ते कानून कायदे पारित करण्याचं काम आता काय, कानून कायदे पारित करणं. ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ लॉ. आता तेच कानून कायदे इम्प्लिमेंट करण्याचं काम कोणाचं आहे, कार्यपालिकेचं आहे. कोणाचं आहे मित्रांनो, कार्यपालिका. तर आपण तिसरा जो काही आपला घटक आहे तो आहे कार्यपालिका. म्हणजे त्याला आपण एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट म्हणणार. काय म्हणणार, एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट. ठीक आहे, आता कार्यपालिकामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे हे आपण बघूया. ठीक आहे, आता कार्यपालिका जर बघितलं मित्रांनो, तर कार्यपालिका दोन प्रकारची असते. एक असते, आणि आपण कार्यपालिका जर बघितली तर मग एक आपण स्तरनुसार जर आपण विचार केला, म्हणजे त्यांच्या स्थानानुसार, तर दोन प्रकारमध्ये आपण त्याला डिवाइड करतो. एक असतं केंद्र स्तर. कोणतं असतं, केंद्र स्तरावरती. आणि दुसरा जो असतो राज्य स्तर. आता याच्यामध्ये जर बघितलं, तुम्ही म्हणला की सर विधिपालिकामध्ये 3 स्तर होते, त्यानंतर लोकल गव्हर्नमेंट पण होता. लोकल गव्हर्नमेंटमध्ये पण ग्रामपंचायत, विधिपालिका हे महानगरपालिकेत होते. पण इथं तर तुम्ही 2च केलं. कारण मित्र, जर तुम्ही बघितलं, ग्रामपंचायतचा जो कर्मचारी असतो, ग्रामपंचायतचा जो काही गव्हर्नमेंट सर्वंट असतो, तो कोण असतो, ग्रामसेवक. तर ग्रामसेवकाची नियुक्ती कोण करते, तिथली काही ग्रामपंचायत करत नाही. त्यांची नियुक्ती कोण करते, राज्य शासन करत असते. कोण करत असते, राज्य शासन. तर मग त्यामुळे आपण किती भागामध्ये डिवाइड केले, 2 स्तरावरती. कारण जे बी कर्मचारी असतील लोकल गव्हर्नमेंट मधले, तर त्याची नियुक्ती कोण करणार, राज्य शासन करणार किंवा केंद्र सरकार करणार. समजलं? तर त्यासाठी आपण किती स्तरावरती डिवाइड केलेला, 2 स्तरावरतीच आपण याला डिवाइड केलेला आहे. ठीक आहे, एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यपालिका. याचं काम काय आहे की जे काही लॉ बनलेलं आहे, विधिपालिकांचे जे कानून कायदे पारित केले असेल त्यांना इम्प्लिमेंट करण्याचं काम कोणाचं आहे, कार्यपालिकेचं आहे. आता हे पण जे आहे केंद्र स्तरावरती, याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे काय, एक असणार आहे राजकीय कार्यपालिका. ठीक आहे मित्रांनो, हे कोणती असणार आहे, राजकीय कार्यपालिका. आणि दुसरी असणार आहे नोकरशाही, म्हणजे ब्युरोक्रॉट्स. कोण असणार हे लोक, ब्युरोक्रॉट्स असणार. आता राजकीय कार्यपालिकामध्ये जर बघितलं, त्याच्यामध्ये कोण असणार आहे, सगळ्यात प्रमुख कोण असणार आहे, केंद्रामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं केंद्रामध्ये, ठीक आहे, तर केंद्रामध्ये कोण असणार आहे, राष्ट्रपती. कोण असेल, राष्ट्रपती हे कार्यपालिकेचा प्रमुख असतो, तो देशाचाही प्रमुख असतो. मग त्याच्यानंतर पंतप्रधान कोण असणार, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये बघितलं उपराष्ट्रपती नंतर पंतप्रधान, त्याच्यानंतर याचं मंत्रिमंडळ. ठीक आहे, अशा प्रकारचं याचं काय आहे, ह्या कार्यपालिकेचा विभागणी होत असते. ठीक आहे, आता ही कार्यपालिका जी आहे ती कोणाला जबाबदार असते, संसदेला जबाबदार असते. कोणाला जबाबदार असते, संसदेप्रती ती जबाबदार आहे. केंद्राची जर असेल तर संसदेप्रती जबाबदार असणार, आणि राज्याची जर असेल तर विधिपालिकेला जबाबदार असणार. त्याच्यामध्ये राज्यामध्ये पण तसाच प्रकार असणार. काय असणार त्याच प्रकारचं, राजकीय असणार. याच्यामध्ये सुद्धा राजकीय कार्यपालिका, राजकीय कार्यपालिका. याच्यामध्ये कोणतं असणार, सगळ्यात पहिले राज्यपाल. काय असणार आहे, राज्यपाल. त्याच्यानंतर याच्यामध्ये मुख्यमंत्री व त्याचं मंत्रिमंडळ. आणि याच्यामध्ये नंतर कोणतं असणार आहे, नोकरशाही. ठीक आहे, ह्या सगळ्याचं डिटेल का अभ्यास आपण करणार आहोत. यांचं काम काय आहे, जे संसदेने पारित केलेले कानून कायदे असतील त्यांना इम्प्लिमेंट करण्याचं काम सुद्धा कोणाचं आहे, लेजिस्लेचरचं आहे, म्हणजे विधिपालिकेचं आहे. समजलं, अशा प्रकारचं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, याच्यानंतर पुढचं जे काही आपल्याला वाचायचं आहे, जो अभ्यास आपल्याला करायचा आहे, तो आहे न्यायपालिका. कशाचा अभ्यास करायचा आहे, न्यायपालिका. न्यायपालिकेचं काम काय आहे, जे संसदेने काही कानून कायदे पारित केले असेल किंवा कार्यपालिकाने काही जे कानून कायदे इम्प्लिमेंट केले असेल, तर ते खरोखर कानून कायदे बरोबर बनले की लोकांसाठी, किंवा कानून कायदे बनल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा व्यवस्थित होत आहे का, याची पडताळणी करण्याचं काम कोणाचं आहे,
कायदे पडताळणी करण्याचं म्हणजे इंटरप्रिटेशन ऑफ लॉ करण्याचं काम कोणाचं आहे? न्यायपालिकेचं आहे. तर न्यायपालिका सुद्धा जर आपण अभ्यास केला न्यायपालिकामध्ये तर त्याच्यामध्ये सुद्धा आपले वेगवेगळ्या स्तरावरती आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर न्यायपालिकेमध्ये सगळ्यात पहिले काय असणार आहे? सर्वोच्च न्यायालय. कोणतं न्यायालय असणार? सर्वोच्च न्यायालय. त्याच्यामध्ये आपण डिटेल अभ्यास करणार आहे. त्याचे न्यायाधीश किती असतात, त्यांची नियुक्ती कशी असते, न्यायाधीशाचं कामकाज कसं चालतं, सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज काय आहे, त्याचं पॅरामीटर्स काय आहे, त्याचं एरियाज कोणता आहे, ते सगळं. त्याच्यानंतर दुसरं आहे राज्य. त्याच्यानंतर कोणती आहे? हायकोर्ट, उच्च न्यायालय. उच्च न्यायालय, उच्च न्यायालय. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय. जिल्हा न्यायालय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही तालुका न्यायालय सुद्धा असतात. काय असतात? तालुका न्यायालय. आणि याच्यासाठी लोकांसाठी काही नवीन न्यायालय स्थापन करण्यात आलंय. त्याला म्हणतात लोक न्यायालय. काय म्हणतात? लोक न्यायालय. ठीक आहे. लोक न्यायालय लोक अदालत सुद्धा म्हणतात, म्हणजे जनता न्यायालय. ठीक आहे. अशा प्रकारचे सुद्धा कन्सेप्ट स्थापन झालेले आहे. तर मग या प्रत्येक न्यायालयाचं काम काय आहे? आपल्या लॉला जे काही बनवलेलं असेल तर त्याची काय करणं? जात पडताळणी करणं. काय करणं? इंटरप्रिटेशन करणं. काय करणं? इंटरप्रिटेशन करण्याचं कामकाज कोणाचं आहे? न्यायपालिकेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो काही पुढचा जो काही भाग आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये जर बघितलं की याच्यामध्ये आपल्याला जर बघायचं असेल तर कोणतं आहे? पीपल. तर लोकांसाठी काय करायचं आहे की आता ही सगळ्या गोष्टी आहे, न्यायपालिका, विधिपालिका, संसद, ह्या सगळ्या गोष्टी कोणासाठी आहे? अल्टिमेटली लोकांसाठीच आहे. लोकांच्या चांगल्या सोयीसुविधा मिळावं, भारतातले नागरिक चांगले सुसज्ज व्हावं, त्यांना चांगली जीवनमान भेटावं आणि ते देशाच्या विकासामध्ये हातभार लाव, अशा प्रकारचं कामकाज कोणाचं आहे? लोकांचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी कोणासाठी आहे? लोकांसाठीच आहे. त्या पीपल मध्ये आपल्याला काय शिकायचं? लोकांमध्ये आपल्याला काही फंडामेंटल राईट्स आहे. काय आहे? फंडामेंटल राईट मी तुम्हाला सांगितलं तेच. ठीक आहे. काही सिटीजनशिप आहे. ठीक आहे. सिटीजनशिप काय असेल ते पण आपल्याला शिकायचंय. आता लोकांसाठी काय आरटीआय देण्यात आलेला आहे. काय दिलं आहे? आरटीआय 2005 ला. म्हणजे आता हे राईट टू इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आरटीआय सुद्धा लोकांसाठी दिलेला आहे. त्यानंतर ठीक आहे लोकायुक्त आहे. काय आहे? लोकायुक्त. ते पण सुद्धा काय आहे? लोकांसाठीच आहे. आता याच्यासाठी स्मार्ट गव्हर्नमेंट कॉन्सेप्ट सुद्धा. स्मार्ट काय असणार आहे? स्मार्ट गव्हर्नमेंट. स्मार्ट गव्हर्नमेंट म्हणजे काय? फक्त दिसायला सुंदर नाही, ब्युटिशियन असं काही नाहीये. ठीक आहे. तर तुम्ही असं विचार करणार की स्मार्ट गव्हर्नमेंट म्हणजे काय दिसणं चांगलं असेल. ठीक आहे. तर स्मार्ट गव्हर्नमेंट म्हणजे काय असणार मित्रांनो? यस फॉर काय असणार आहे? यस मीन्स काय? सिंपल सरकार असलं पाहिजे. काय असं असलं पाहिजे? सिंपल गव्हर्नमेंट असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? सिंपल गव्हर्नमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर एम म्हणजे काय? गव्हर्नमेंट कसं असलं पाहिजे? सरकार मोरॅलिटी असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? मोरॅलिटी, नैतिकता असलं पाहिजे. ए म्हणजेच काय? अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. काय असली पाहिजे? अकाउंटेबिलिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर आर म्हणजे काय? गव्हर्नमेंट कसं असलं पाहिजे मित्रांनो? रिस्पॉन्सिव्ह असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? रिस्पॉन्सिव्ह. म्हणजे जर बघितलं असेल की आता देशामध्ये जर काही कशा प्रकारचं एखाद्या लोकांवरती अन्याय होत असेल तर किंवा एखादं काही तुमच्याकडे आता शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. काय चालू आहे मित्रांनो? शेतकऱ्यांची मोठे मोठे आंदोलन चालू आहे आणि सरकार झोपलेलं आहे. सरकार काही रिस्पॉन्स करत नाही. याचा अर्थ काही महत्वाचा आहे का? की याचा अर्थ काही गव्हर्नमेंट चांगलं काम करते का? तर तुमचं सरकार लोकांसाठी कसं असलं पाहिजे? लोकांप्रती रिस्पॉन्सिव्ह असला पाहिजे. कसं असला पाहिजे? रिस्पॉन्सिबल असला पाहिजे. तर अशा प्रकारे आर म्हणजे रिस्पॉन्सिबल. आणि टी म्हणजे काय मित्रांनो? टी म्हणजे ट्रान्सपरन्सी असली पाहिजे गव्हर्नमेंटमध्ये. काय असली पाहिजे? ट्रान्सपरन्सी म्हणजेच काय? पारदर्शकता. तर अशा प्रकारचं हे सरकार लोकांसाठी असलं पाहिजे. हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये काही कॉन्स्टिट्युशनल काही आयोग असतील, संवैधानिक आयोग, असंवैधानिक आयोग, असे सुद्धा आपल्याला डिटेल अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला फक्त हे भारतीय राज्यव्यवस्था किंवा शासन प्रणालीमध्ये कशा प्रकारचा आपला अभ्यास करायचा आहे हा या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे. पण आपल्याला हे सगळं डिटेलमध्ये बघत असताना तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही एम लक्ष्मीकांत असेल किंवा रंजन कोळंबेचं बुक असेल ह्या सगळं डिटेल आपण त्या पुस्तकातलं सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपण तुमच्यासमोर मांडणार आहोत आणि सोप्या भाषेमध्ये कसं तुम्हाला समजेल त्या तशा प्रकारचा आपण लेक्चर सिरीज चालू करतोय. तर इथून पुढे तुम्ही आपल्या लेक्चरला लाईक सबस्क्राईब करा, चॅनल बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणखी लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो. आणि मी तुम्हाला हमखास हमी देतो की तुमचे 15 पैकी 15 मार्क कुठंच जाणार नाही अशा पद्धतीचं आपण लेक्चर सिरीज केलेलं आहे. तर तुम्ही ह्या लेक्चरला लाईक सबस्क्राईब आणि शेअर सुद्धा करा आणि तुमचे काही कमेंट्स असतील
की लेक्चर आणखी सर कशा प्रकारचं असले पाहिजे, तर तुमचे कमेंट्स निश्चित तुम्ही आम्हाला टाका. त्या कमेंट्स आम्ही व्यवस्थित प्रकारचे इंटरप्रिटेशन करू आणि त्याच पद्धतीचं तुम्हाला जशा पद्धतीने तुम्हाला लेक्चर्स पाहिजे त्या पद्धतीचं आपण लेक्चर टाकण्याचा दृष्टिकोन आपण ठेवू. तर मित्रांनो, आजच्यासाठी तुमच्यासाठी एवढं. आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण डायरेक्ट चालू करणार आहोत की संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी असणार आहे तिथून आपण स्टार्ट करणार आहोत. तर ते आपण आता रेग्युलेटिंग ऍक्ट पासून सुरू टोटल पूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. तर इथून पुढे तुम्ही लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचवा. युपीएससी एमपीएससी तुम्ही कसं क्रॅक करसाल, प्रीलिम्स असो मेन्स असो, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. याच्यानंतर एक गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं की काही एसएससी जे काही एक्झाम्स असते, एसएससी मध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट येते, भरपूर काही पोस्ट असतात आणि महाराष्ट्राचे स्टुडंट जे आहे ते एसएससी ची एक्झाम देत नाही. जे काही बिहार असेल यूपी असेल यांचे स्टुडंट ते एक्झाम क्रॅक करतात आणि ते मोठ्या पदावरती अधिकारी पदावरती बसतात. तर आपण एसएससी ला सुद्धा कसं अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, एसएससी मध्ये तुम्ही कसे प्रश्न सोडवसाल, सीजीएल असेल, एसएससी असेल किंवा तुम्ही जे काही इतर एक्झाम्स असतील, ग्रामसेवक भरती असेल, पोलीस भरती असेल, त्या सगळ्या परीक्षेमध्ये तुम्ही कशा प्रकारचा अभ्यास या व्हिडिओ थ्रू तुम्ही अभ्यास करसाल आणि तुम्हाला कशा प्रकारचं पोलीस भरतीवाल्यांनी काय ध्यानात ठेवायचंय किंवा युपीएससी मेन्स वाल्यांच्या युपीएससी एमपीएससी मेन्स वाल्यांच्या युपीएससी प्रिलिम्स मेन्सला कसे प्रश्न येतील ते सुद्धा आपण डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार सिलेबस मध्ये. तर आता आपण फक्त इंट्रोडक्टरी पार्ट बघितलाय. तर मित्रांनो तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो.